पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या. दोन्ही असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तर हडलक मानेरे संघ खूप सुरेख खेळ केला, परंतु तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागलं. तर यापुढे सामना आपण पाहणार आहोत द्वारली विपक्ष माही 11 भुवन या दोन संघांमध्ये. ज्या माही 11 भुवन संघाला ऑर्गनाइज केलंय होणार आहेत त्यांचे. नक्कीच सर अंकुशजी बांगर यांच्या समवेत हा जोडलेला संघ म्हणजे माही 11 भुवन संघ आपण शतरक्षणाच्या व्ह्यूवर रचनेमध्ये पाहतोय त्यांना. तर विनायक आणि मनोज सलामीला पाहतोय. नक्कीच मागच्या वर्षी तो क्वालिफाय झालेला संघ माही 11. हो पहिल्या चेंडू मला वाटतंय कव्हर एक्स्ट्रा कव्हर लाईन क्लिअर करतोय 4 धावेसाठी. पहिलाच चौकार येतोय द्वारली संघाच्या अकाउंट मध्ये श्री गणेश करण्यासाठी. तत्पूर्वी जाऊया मैदान. तर जाऊ द्या गोलंदाजी मध्ये पुन्हा बॅक टू बॅक अप्रतिम स्वीपर कव्हर मध्ये 4 धावा बघायला मिळतात. पहिला चौकार कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये, दुसरा स्वीपर कव्हर मध्ये. नक्कीच बॅक टू बॅक ब्लास्ट 4 धावेसाठी. इथे येथील एकंदरीत 8 धावा द्वारली संघासमोर आपण पाहतोय स्कोअर बोर्ड मध्ये. विनायक असेल मनोज असेल, मनोजच्या बॅट मध्ये बॅक टू बॅक चौकार. वाव लॉलीपॉप पुन्हा मला वाटतंय वन बाउन्सनी चौकार हॅट्रिक बघायला मिळते. द्वारली 1 फायर होते. मला वाटतं थोडी रणनीती बदलावी लागेल आता ती माही 11 भुवन संघाला, कारण सामना कुशलतेने झुकवला या फलंदाजानं मनोजनं. ज्या मनोजच्या बॅट मध्ये 3 चेंडू स्पेस केलेत आणि नक्कीच एक बहारदार इनिंग करतोय 12 धाव्यांची. बॅक टू बॅक हॅट्रिक चौकारांची बघायला मिळाली. द्वारली 1 फायर. हो फटक्यात एक्झिट केलाय, नक्कीच स्वतःला शपल केलंय, परंतु नक्कीच निर्धाव चेंडू. खरोखर फटक्यात ताकद होती, नजाकत होती. बॉटम यांचा वापर केलाय, परंतु शतरक्षण नक्कीच प्रत्येक एक डॉट चेंडूसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय अंकुशजी बांगर यांच्याकडून. एका चेंडूला डॉट जर निघाला तर 101 रुपयाचा कॅश प्राइज. फार मोठी रक्कम, फार मोठं कॅश प्राइज. वाव लॉलीपॉप चेंडू लॉंग बिगावे होईल का, परंतु नाही. 1 बाउन्स चेंडू फ्लाय होतोय. शतरक्षक जज करतोय, धावतोय, पलतोय. चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार. नक्कीच पहिलं षटक महागडे ठरतंय. 4 चौकार बघायला मिळालेत 5 चेंडूंचा विचार केला तर. आता डिफेन्सिव्ह फटका कार्पेट शॉट असेल त्यांच्या बॅटमधून मनोजच्या बॅटमध्ये बघायला मिळालाय. नक्कीच चांगल्या फलंदाजाचं हे कौशल्य असतं, खराब चेंडूला बाहेर फेकून द्यायचं आणि चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं म्हणजे डिफेन्सिव्ह खेळ करायचा. नक्कीच 5 नाहीतर 6 चेंडूचा खेळ संपला म्हणजे एक षटक संपतंय. 17 धावा. एक सन्मानजनक स्कोअर इथे उभा केला. पहिल्या षटकाचा विचार करतोय आपण.
त्यावर घेऊन 4 ओव्हरचा खेळ असेल सर. तर क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमधलं झालं विखुरलं गेलंय. आउटफील्ड मध्ये सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहताय. नक्कीच दुसरा सामना नाहीतर एक सामना पाहतोय म्हणजे द्वारली विपक्ष माही 11 भुवन आज एकविरा चषकाच्या सोहळ्यामध्ये नक्कीच गुड टायटल, गुड बॅटल आणि गुड बॉलिंग बॅटिंग सर्व काही बघायला मिळाले या चषकामध्ये. तर जाऊया अक्षयच्या गोलंदाजीवर. हो खरोखरच खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळतीये ना. काय मला वाटतं कमबॅक असेल या अक्षयचं, कारण पहिलं षटक खूप मागणं ठरलं अशोकचं. त्यानंतर कमबॅक माही 11 भुवन संघ करतोय आणि असाच खेळ करावा लागेल मी म्हणेल. जर या हो काय नजाकत आहे आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू लॉंग बिग अवे इट्स आउट ऑफ द पार्क 7 धावेसाठी. नक्कीच फार मोठा ब्लास्ट बघायला मिळतो या मैदानामध्ये. द्वारली संघाचा मनोज आणि विनायक आग न ओकणारी अतिशय पारी खेळतायत. हो काय गुड बॅटिंग बघायला मिळते. प्रतिम चौफेर फटकेबाजी बघायला मिळाली मला वाटतं द्वारली संघाकडून आणि धावा नक्कीच खोऱ्याने वसूल करतोय. अप्रतिम फटकेबाजीचा बेताज बादशाह मनोज आणि विनायक. नक्कीच गोलंदाजी चांगली बघायला मिळाली. सुरुवातीला पहिला चेंडू निर्णायक चेंडू, त्यानंतर फटका अप्रतिम विस्फोटक 6 धावेला. त्यानंतर 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या ती 26 धावा द्वारली. वाव गुड बॉलिंग. आता थोडस मला वाटतं कौशल्य पणाला लावलं या गोलंदाजानं आणि त्याने बघलं टांग्स ओळखला आणि नंतरच म्हणतोय आपल्या अँगलचा पुरेपूर वापर करतोय आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू पाहिला तर निर्धाव म्हणजे डॉट डिलिव्हरी बघायला मिळाली आपल्याला या मैदानामध्ये. हो बाउन्स होता, चेंडूने उचली घेतले, परंतु पाहूया किती धावा येत आहेत. हॅलो आयोजकांकडे विनंती होते त्या पडद्यावर कुकसा संघ मला वाटतं तिथे दिसतोय तर आपण त्या पडद्यावर बसू नका. जी झालर बाउंड्री लाईनची झालर जी क्लिअर केलेली आहे तो पडद्यावर कोणी बसायचं नाहीये सर. आम्हाला धन्यवाद. पडदा बाउंड्री लाईनचा पडदा आहे बघा, ती झालरवर कोणी बसू नका. वाव काय चेंडू होता, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये. नक्कीच कमबॅक षटक संपतय आणि धावा पाहतोय आपण 28 म्हणजे 28 धावा. 14च्या सरासरीने 14.00च्या सरासरीने धावा खोऱ्याने वसूल केल्या द्वारली संघानं.
षटकाचा विचार पाहतोय. 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असेल गोलंदाज रोहित. ओ स्ट्रेट फटका. चेंडू तेज तारावर निघून जातोय. तत्पूर्वी मला वाटतं लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं बघायला मिळालं. एक सिंगल, एक सिंगल्स आणि एका सिंगलच्या मदतीने 29 धावा. द्वारली विपक्षीय माही 11 भुवन या दोन संघांमध्ये आज सामना. हो स्कूप केला चेंडूला. पुन्हा दिशा दिले. चेंडू निघतोय बॅकवर्ड पॉइंटच्या रिथम मध्ये. तत्पूर्वी एक सिंगल्स. एका सिंगलने धावसंख्या 30 लॉस ऑफ 0 विकेट्स. नक्कीच सुरेख खेळ बघायला मिळाला द्वारली कडून, कारण बिनबाद 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ राहील ते रोहित. आता मला वाटतं पहिला धक्का, पहिला हादरा मिळतोय. नक्कीच कमबॅक केलं, कारण गली पॉइंट मध्ये नाही तर बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. स्वतः वेगाने आले त्याने चेंडू हातात विसवलाय. तत्पूर्वी बॅक टू पॅव्हिलियन. पहिला धक्का, पहिली विकेट मैदानाबाहेर पाहायला मिळाली द्वारली संघाची. परंतु धावसंख्या धावपट्टावर 30 धावा. वा प्रत्येक फटका अप्रतिमानी. हो हे काय घडतंय. चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय. पंच धावा किती येतील. 6 धावा. नक्कीच मॅक्झिमम बिग 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 षटका राहतोय आणि या 6 धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 36. तर माही 11 भुवन संघाबद्दल बोलायचं झालं तर एकच सांगू इच्छितो, स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी सगळं आपोआप घडून येईल. कारण स्वतःच्या क्षमतांवर जर आपला विश्वास असेल तर कठोर मेहनत घ्यावी लागेल आणि नक्कीच विजय दाखवावा लागेल. तर जाऊया मैदानामध्ये. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट. चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. बेचाळीस धावा या स्कोर बोर्ड मध्ये आपण पाहतोय द्वारली संघाच्या. नक्कीच अप्रतिम फटकेबाजी. वाव कार्पेट शॉट. स्वतः डिफेन्सिव्ह खेळलेत परंतु एक घेतले. दुसरीच्या प्रयत्नांमध्ये नक्कीच गुड बॅटिंग, गुड बॉलिंग आणि नक्कीच षटक संपतय. तर 3 षटकांचा वाजवी खेळ बघितलं तर 44 धावा, 44 लॉस, 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक उच्च अंक म्हणावा लागेल. एक चौफेर फटक्यांची अतिशय बाजी बघायला मिळाली ती द्वारली संघाकडून. येणारा हे शेवटचं षटक असेल मार्गस्थ जाईल ते माही 11 भुवन या संघाकडून. जाऊया मैदानामध्ये. सामना द्वारली संघ मैदानामध्ये एक आक्रोश आक्रमकतेने खेळतोय. नक्कीच एक अप्रतिम फटक्यांची झलक आपल्याला बघायला मिळते. चौफेर फटक्यांची उधळण. परंतु मला वाटतं कमबॅक करावं लागेल ते माही 11 भुवन संघाला. कारण या संघाला ऑर्गनाइज केलंय सर्वात सन्माननीय म्हणजे अंकुशजी बांगर यांनी. त्यांचा संघ आज माही 11 भुवन या
ईर्षेने खेळतोय तो क्षेत्ररक्षणच्या विभोर रचनेमध्ये, परंतु 3 षटक खूप मागणी बघायला मिळाली. 44 धावा इथं अंकित केल्यात आणि येणारे शेवटचं षटक हे जर निर्णायक षटक बघायला मिळालं तर खरीच कमबॅक असेल ते माही इलेव्हन संघाचं. पाहूया ओव्हर द विकेट साठी नवीन गोलंदाज सुनील. वाव, नक्कीच चेंडूची पिचिंग बघली, पाहणी केली तर नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु एक धाव काही रोखू शकला नाही. परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 45 धावा, 45. खूप सुंदर रनअप गोलंदाजामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, पिचिंग व्यवस्थित झाली, परंतु एक धाव काही वाचवू शकले नाहीत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. फ्लोर लेनचा चेंडू आहे. चेंडू मला वाटतंय वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून मॅक्झिमम बिग 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 षटकार. आज आक्रमकता दाखवतोय म्हणजे द्वारली संघ. फ्लोरेनचा चेंडू, ताकदीचा वापर कमी मिळालाय, परंतु धावा किती येत आहे, तो एक घेतले दुसरीला जातील का, आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. नक्कीच क्षेत्ररक्षणला इथं दुजोरा देऊया, कारण चांगलं गुड क्षेत्ररक्षण म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव अंकित केली जाते. शेवटचं निर्णायक षटक मला वाटतं चांगलं सस्तय, चांगलं बघायला मिळतंय ते सुनीलच्या गोलंदाजीमध्ये, कारण 3 षटकं बघितली तर 44 धावा आल्या होत्या. त्यानंतर विचार केला सुनीलचा तर सुरेख गोलंदाजी. पुन्हा फुलरल्यांचा चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक जज करेल तोपर्यंत मिड विकेटला एक सिंगल्स येते. एका सिंगल्सने मला वाटतंय धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 53. बघा, सुरुवातीला 3 षटकं महागडी गेली, त्यानंतर सुनीलचं षटक अप्रतिम निर्णायक षटक ठरतंय ते माही इलेव्हन भुवन या संघासाठी. वाव, हा मला वाटतंय एक मोठा ब्लास्ट. नक्कीच चेंडू छूमंतर षटकार. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. तर जातोय मैदानामध्ये. नक्कीच द्वारली संघ काय आक्रमकतेने खेळतोय, किती धावा अंकित करेल ते सांगू शकत नाही. थोडेसे फंबल आहेत, मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळेल. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक जज करतोय आणि येथील या मला वाटतं 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 61, 61. 4 षटकांचा वाजवी खेळ बघितला तर 61 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच द्वारली संघाचा आजच्या दिवसातला उच्चांक असेल का ज्याने तब्बल 24 चेंडूमध्ये 61 धावा बहाल केल्या आपल्या फलंदाजीमधून आणि 62 धावांचं फार मोठं भलं लक्ष ठेवलेलं आहे ते माही इलेव्हन भुवन या संघासाठी. अंकित केल्या. नक्कीच खूप सुरेख फलंदाजी बघायला मिळाली ती द्वारली या संघाकडून. मागच्या मॅच मधील कुक्सी संघाचा मयूर ज्याने तब्बल 4 चौकार आपल्या बॅटमध्ये खेळले होते तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता. तर कुठे असाल आमच्या एकविरा आईच्या टॉस्का बॉक्स मध्ये येऊन आपल्याला सन्मान चिन्ह घ्यायचे, मॅन ऑफ द मॅचचं चिन्ह घ्यायचंय. मागच्या मॅच मधील सामनावीराचा पुरस्कार ज्या फलंदाजाला जातोय तो मयूर कुक्सी संघाचा. कुठे असाल तर आमच्या समालोचन कक्षामधून टॉस्का बॉक्स मधून आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचे. तर द्वारलीची फलंदाजीचा जर विचार केला तर चौफेर फटकेबाजी बघायला मिळाली. नक्कीच नेत्रदीपक फटके त्यांच्या बॅट मधून बघायला मिळाले. एक
नक्कीच विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचा फलंदाज जो मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता, तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधून एक संघर्षमय चौकार आले होते एंड मुवमेंटला आणि विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याला आम्ही आमच्या व्यासपीठावर सन्माननीय वसंतजी खाटेकरे सर यांच्या हस्ते आपल्याला सन्मान चिन्ह देऊन मॅन ऑफ द मॅचचं यथोचित सन्मानित करत आहोत. धन्यवाद. तर जाऊया मैदानामध्ये. सामना एक हाय व्होल्टेज क्रिकेट बघायला भेटेल, कारण माही 11 संघाला जर जायचं असेल तर फार कष्ट घ्यावे लागतील, कारण 24 चेंडू 62 धावांचं लक्ष या मैदानामध्ये खेळून काढावं लागेल. परंतु विचार केला तर तेवढा ताकदीचा तुल्यबल्य असलेला संघ म्हणजेच माही 11. माझ्या मते मला ब्रॅड हेनरीचं एक वाक्य आठवतं, स्वतःवर विश्वास ठेवा, बाकी सगळे आपोआप घडून येईल. स्वतःच्या शब्दांवर विश्वास असू द्या, कठोर मेहनत करा. जगात अशी कुठलीच गोष्ट नाही का जी तुम्ही करू शकणार नाही, म्हणजे जगात अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्ही करू शकणार नाही, त्यासाठी करावे लागतील तुम्हाला प्रयत्न. हे ब्रॅड हेनरीचं मला वाक्य अजून आठवते. नक्की स्वतःच्या क्षमतांना इथं कुवत आहे, आपल्या त्या कुवतीला वाव द्या, हेच माझं तुम्हाला निवेदन असेल. या समालोचन कक्षामधून चंद्रकांत खारीक आज तुमच्या समवेत समालोचन कक्षामधून पुन्हा आपला एक सुतवात घेऊन येईल, कारण 24 चेंडू लक्ष फार अवघड आहे. 62 धावांचा टार्गेट असेल, पण तो अचीव्ह करण्यासाठी एक मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रयत्न सर्व काही बघायला मिळेल माही 11 भुवन या संघाकडून. पाहूया सामना आपल्या समोर घेऊन येत आहोत. द्वारली विपक्ष माही 11 भुवन. तर रोहित आणि सुनीलला सलामीला पाहतोय आपण. नक्कीच ही माही 11 भुवन या संघाची एक तडकेबाज सलामीवीरची जोडी तर गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळेल. निलेश द्वारली संघाचा हा गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. आमच्या समोर तर मैदानात जाऊया. सामना फार महत्वाचा असेल आमचे सन्माननीय अंकुशजी बांगर यांच्यासाठी, कारण ते स्वतः ऑर्गनाइज केलेला संघ. वाव, वेग आहे, स्वैर मारा बघायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजी चांगली आहे, परंतु या पॉपिन क्रिजच्या आतमध्येच आपल्याला खेळ करावा लागेल. नक्कीच पहिला चेंडू विचार केला तर अवंतर धावेला आकार देतोय. श्री गणेशा करतोय माही 11 या संघाचा, म्हणजे भुवन संघाचा. तर पाहूया येण्या विजयासाठी 24 चेंडू 61 धावा हे लक्ष. वाव, काय तेच तरा चेंडू, मला वाटतंय टप्पा पडल्या खेरीज चेंडू बाउन्स घेतो, उचली घेतो, निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच निर्धाव चेंडूची डॉट डिलिव्हरी सांगता करतोय आणि अप्रतिम खेळ बघायला मिळाला बॅटिंग मध्ये. आता गोलंदाजी मध्ये ती चुनूक दाखवतोय, परंतु घडायचं असेल, शिकवायचं असेल तर माही 11 संघाला यामधून काहीतरी रणनीती वेगळ्यापरीने दाखवावी लागेल. ओ एक्झिट केलं फटका, ताकद, नजाकत, बॉटमॅनचा वापर आणि सर्व गुण संपन्न संघर्षमय वाळा वाळा वाळा. इट इज 4 रन डीजे. धन्यवाद. अशाच प्रकारे खेळ करावा लागेल विजयाच्या समीप जाण्यासाठी माही 11 संघाला. हो, स्वतःला शपल केलंय, डिफेन्सिव्ह खेळ केला, फटका बघायला मिळाला 1 धावेसाठी. नक्कीच 1 धाव इथं अर्जित केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. धावसंख्या पाहता क्षणी धावपटावर 6 धावा. सुरुवात तर मी म्हणे खूप चांगली बघायला मिळाली. 1 फटका बघायला मिळाला आपल्याला, तो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 4 धावेला आकार देऊन गेला. नक्कीच सुरेख फटकेबाजी. हॅलो, मैदानामध्ये येऊया. माऊन चेंडू होता उचली घेतलेला, परंतु चेंडू पाहूया किती धावा देतोय. नक्कीच बॅकअप मिळालाय क्षेत्ररक्षकाकडून. तत्पूर्वी येथील
2 धावा, 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 8. नक्कीच बिनबाद 8 म्हणजे विकेट सुरक्षित आहे. तोपर्यंत काही होऊ शकतं, काही बघायला मिळेल. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या अनिश्चिततेच्या खेळामध्ये अनेक विश्वविक्रम मोडले जातात, नवे विश्वविक्रम रचले सुद्धा जातात. तर पाहूया 62 धावांचं लक्ष्य अचीव करण्यासाठी. वाव, काय गोलंदाजी होती. स्वैर मारा आणि पंचांनी व्हाईट दुजोरा दिलाय. वेग आहे, भन्नाट वेगाचा बादशाह, परंतु आता स्वैर गोलंदाजी करतोय. पॉपिन क्रिजच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करतोय. पंचांनी सांगितलंय हा एक स्वैर मारा आहे आणि नक्कीच 1 धाव इथं अंकित केली जाईल. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जाते. धावसंख्या येते 9. पुन्हा अर्ध विकेट साठी निलेश. वाव, आता फटक्यात मी मला ताकद आहे. नक्कीच 1 बाउंस चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय. 4 धावेसाठी मिड विकेट, डीप मिड विकेटची दिशा क्लिअर करतोय आणि येथील या 4 धावा डीजे. नक्कीच ब्रॅड हेनरी यांचं मी सुतवात केलं होतं. त्यांनी जे विधान केलं होतं त्या विधानाला अनुसरून फटकेबाजी पाहायला मिळते. नक्कीच स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवलाय त्यांनी आणि ताकद कुवत दाखवायची त्यांची जी जिद्द बघायला मिळाली. अप्रतिम. गुड बॅटिंग. चेंडू अप्रतिम स्टिअर केलाय, दिशा दिली. पाहूया किती धावा येतात. 1 घेतली, दुसरी जातील का? 2 धावा. गुड बॅटिंग, गुड रनिंग द बिटवीन विकेट. आणि खरोखरच बघितलं तर नक्कीच एक दैदिप्यमान नेत्रदीपक आयोजन आणि त्यामध्ये चाललेला हा चुरशीचा सामना. द्वारली विपक्ष माही 11 भुवन या 2 संघांमध्ये 24 चेंडू 62 धावांचं लक्ष्य असताना टार्गेट अचीव करायचे मिळवायचंय तर नक्कीच एक संघर्ष बघायला मिळतोय. नक्कीच खूप सुरेख. कारण विचार केला तर मागील सेशन मध्ये, पहिल्या सेशन मध्ये द्वारली संघाने पहिल्या षटकात 17 धावा अर्जित केल्या होत्या. तदनंतर त्याला टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर देतोय. कारण पहिल्या षटक संपले अवघ्या 15 धावा म्हणजे बिनबाद 15. सुरुवात खूप सन्मानजनक आहे, परंतु येणारे अजूनही 3 षटके खेळून काढावे लागतील. माही 11 संघाला टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर दिलंय. बघा सामना हाय व्होल्टेज होतोय, काळजाची स्पंदने वाढली जातात. नक्कीच मला वाटतंय ज्याचा ब्लड प्रेशर हाय असेल त्याने सामना न बघलेलाच बरा, कारण हार्ट अटॅकची संभावना होऊ शकते. कारण पहिलं सेशन बघितला 6 चेंडू 17 धावा बिनबाद. आता वाहतो 6 चेंडू 15 धावा बिनबाद. सामना टिक फॉर टॅग जशाच तसा अप्रतिम दैदिप्यमान. नक्कीच पुन्हा नव्या मैदानामध्ये दुसरं षटक या गोलंदाजीच्या मार्गावर जाईल. निलेश खूप महागडा ठरला. 15 धावा अर्जित केल्या, बहाल केल्या. तर सुनील आपला क्लास दाखवताना बॅट मधून 15 धावा अर्जित करतोय आपल्या माही 11 संघासाठी. तर रुपेश जातील राईट आमच्या समालोचन कक्षामधून ओव्हर द विकेट साठी. पाहूया कुठल्या अँगलनी गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द लेफ्ट आर्म, परंतु मोठा राईट आर्म. हो वाव. आणि मी म्हटलं ब्रॅड हेनरींचं वाक्य वारंवार योग्य रीतीने ट्रॅव्हल होत आहे. चेंडू सीमा रेषा बाहेर, डाबर चौकार. करतोय, प्रेक्षकांची मन जिंकतोय. इथं 62 धावा विजयाकडे ज्या पद्धतीने जायला पाहिजे त्याच पद्धतीने खेळ बघायला मिळतोय. पाहूया गोलंदाजी रुपेश. हो 1-1 चेंडू परंतु व्हाईट. नक्कीच बाउन्स मिळाला. चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला होता. पंचांची पाहणी आणि नक्कीच इथे 51 धाव. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या 22 या घरामध्ये पाहतोय. येणारे 17 चेंडू आणि 40 धावा हे लक्ष्य आहे, परंतु अचीव करण्यासाठी तेवढे ताकदीची फलंदाजी बघायला मिळतीये राईट आर्म ओव्हर द विकेट साठी. खराब स्वैर मारा. पुन्हा तोच टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळाली. बॅक टू बॅक 2 निर्णायक चेंडू, अवंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. बोलायचं झालं तर ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट सहजासहजी कोणालाच मिळाली नाहीये.
कारण सर्व गोष्टींना व्यापून पुरणारी एकच गोष्ट ते म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट. ते कष्ट घेतोय माझा माही 11 भुवन संघ आज या मैदानामध्ये. 62 धावांचं आव्हान असताना एक टार्गेट अचीव कशा प्रकारे केलं जातंय, नक्कीच त्याचं जिवंत मृत्यूमंत उदाहरण आपण आज या मैदानामध्ये तिथे एन्जॉय करतोय. सलामीला आलेला सुनील एक विध्वंसक पारी खेळतोय. सुनील आणि त्याच्या समवेत आपण पाहतो रोहितला. तर गोलंदाजीच्या मार्कवर असेल दुसरं षटक रुपेश याच्या गोलंदाजीच्या मार्कवर. स्कोर बोर्डवर आपण पाहतोय नक्कीच रुपयाचं दुसरं षटक सुद्धा महागडे ठरेल का पाहूया. फुल बाउन्स केलेला चेंडू, परंतु चेंडू एसटीच्या वरून जातोय. पंचांनी बघितलं षटक संपतंय. नक्कीच 2 षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आला. धावसंख्या पाहतोय 28 28 धावा. नक्कीच येणारे 12 चेंडू खूप काही घेऊन जातील दोन्ही संघांसाठी. हॅलो, मॅच मीटिंग करायची नाही जास्त वेळ, अजून आम्हाला भरपूर सामने खेळवायचे. तर दोरली संघाला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचाय. तदनंतर दुसरा षटक बघितलं तर रुपेशचं ते सुद्धा महागडे ठरलं थोडं, कारण 13 धावा त्याच्यामध्ये अर्जित केल्या. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकामध्ये 13, म्हणजे दोन्ही षटक खूप सुरेखरित्या खेळण्यामध्ये यश मिळालं ते माही 11 भुवन संघाला. परंतु येणारे 2 षटक अजून भरपूर काही सर्व या क्रिकेटचा खेळ दाखवतील सांगतील. कारण सामना 12 चेंडू 34 धावा. तिसरं षटक जाऊया. मार्गस्थ आहे ते जयेश. हो, एक डॉट चेंडू आपल्याला स्पर्धेबाहेर फेकून देईल. तर एक डॉट चेंडूची किंमत मोजावी लागेल या फलंदाजाला. जाऊया दुसऱ्या चेंडूवर. हो, थोडासा शपल खेळले परंतु लेटकटचा फटका. 1 धाव येते. दुसऱ्या धावेला जातील का? 2 धावा मला वाटतं घेताना मला वाटतं क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या ती 30. स्वतःला शपल केलंय, बनवले जागा, परंतु क्षेत्ररक्षक जज करेल का? आणि ह्या येतील मला वाटतंय 6 धावा. लॉंग बिग अवे, इट्स आउट ऑफ द पार्क. नक्कीच प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक दर्शकाची भूमिका दाखवतोय. येईल एक मोठा ब्लास्ट 6 धावेसाठी. डीजे रूपाने धावसंख्या होते 40. तर माही 11 स्वतःला सिद्ध करतोय या मैदानामध्ये. वाव, एक
डॉट चेंडू, परंतु इथे मी म्हणेल स्ट्राईक रोटेट केली जाते. नक्कीच बॉडी लँग्वेजचा वेध घेतला होता चेंडूनं, परंतु एका धावेने धावसंख्या 41. पाहतोय तिसरं षटक जयेशचं मार्गस्थ असताना ज्यावेळी 62 धावा अचीव करायचे मिळवायचे, तर ज्यावेळी कष्ट घेतात हे माही इलेव्हन भुवन संघ, खरोखर त्यांच्या कष्टांची दाद द्यावी लागेल. कारण सामना तेवढाच हाय व्होल्टेज दोन्ही बाजूनी बघायला मिळतोय. ज्यावेळी पहिल्या सेशन मध्ये द्वारली ही फलंदाजी करत होती, त्याच प्रकारचा खेळ, विध्वंसक खेळ आपल्याला माही इलेव्हन भुवन या संघाकडून बघायला मिळतोय. ओ गुड बॉलिंग. नक्कीच षटक संपताय. 3 षटकांचा खेळ बघितला तर 41 41 धावा. तर 6 चेंडू 21 धावा सर्व काही सांगतील या सामन्याचं चित्र. 1-2 मोठा फटका सामन्याचं इज इक्वल टू दॅन इज बेटर दॅन, म्हणजे सामन्याचं भवितव्य काय असेल. 6 चेंडू 21 धावा. आज सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे झुकलेल्या आहेत. पाहूया, एक हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळते. याची देही याची डोला हा पावा क्रिकेटचा सोहळा, आणि या सोहळ्याचे औचित्य साधून आज जमलेला माझा तमाम क्रीडा प्रेक्षक तसेच 10 क्रिकेट लाईव्ह माध्यमातून जमलेला सर्व श्रोता वर्ग, त्या सर्वांचं पुन्हाच्या शाब्दिक सुमाने सरसे स्वागत करतो. कारण एक बिग टायटल बिग बॅटल सामना बघायला मिळतोय. द्वारली विपक्ष माही इलेव्हन भुवन. 6 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू जातोय आडव्या पट्ट्यामध्ये आणि नक्कीच येईल एक सिंगल्स. आता समीकरण आहे ते 5 चेंडू 20 धावा. बघा, एका चेंडू गणिक सामन्याचं चित्र बदलतंय. एक मोठा फटका सामन्याचं भवितव्य, पुन्हा अंधारात गेलेलं भवितव्य उजेड आणेल तो माही इलेव्हन संघाचा हा फलंदाज. नक्कीच सन्माननीय वसंतजी खाटेकरे यांच्याकडून 101 रुपये षटकारासाठी. सन्माननीय वसंतजी खाटेकरे यांच्याकडून नक्कीच सुनील बांगर साठी कॅश प्राइज आलंय षटकारासाठी 101 रुपयाचं. हो, चेंडू मला वाटतंय फाईन लेग स्क्वेअर ची दिशा क्लिअर करतोय. येईल एक संघर्षमय चौकार. आता येणारे 4 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल ते 16 धावा. हो, फुलरनेचा चेंडू होता, खूप सुरेख चेंडू होता, परंतु डॉट डिलिव्हरी बघायला मिळाली. जर या चेंडू मध्ये फटका मोठा बघायला मिळाला असता तर सामना पूर्णपणे माही इलेव्हन भुवनच्या बाजूने झुकला असता, परंतु तसं काही झालं नाही. कारण फुलरनेचा चेंडू होता. या चेंडूचा फायदा घेता घेवे ना म्हणे या फलंदाजाला, म्हणजे सुनीलला. पाहूया ओढतो विकेट साठी नवीन चेंडू घेऊन जातील गोलंदाज. फटक्यात ताकदीचा वापर कमी बघायला मिळाला. नक्कीच फ्लिप ऑफ द रिक्स आणि मनगटी ताकदीचा वापर कमी. बॅक टू पॅव्हिलियन. विकेटचं पतन होय. सुनील डगावच्या दिशेने रवाना होतोय. आता मी म्हणेल 1-1 डॉट चेंडू द्वारली संघाला विजयापासून रोखू शकत नाही. नक्कीच, कारण एका चेंडूसाठी खेळ, एका धावेसाठी खेळ म्हणजे क्रिकेट. आज इथं क्रिकेट बघायला मिळतोय. काय सुरुवात केली होती द्वारली संघाने, परंतु टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर दिलं माही इलेव्हन भुवन संघानं. परंतु शेवटच्या मुमेंटला मला वाटतंय थोडा अडथळा दूर झाला तो सुनीलच्या रूपानं. गावदेवी वरफ संघ कुठे असतील तर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे. गावदेवी वरफ संघ. खूप चांगला प्रयत्न बघायला मिळाला माही इलेव्हन भुवन संघाकडून.
2 चेंडू 16 धावा आणि फटका तर चांगला आहे, परंतु पाहूया येतील या 4 धावा. नक्कीच वेल निघून गेली, परंतु फटका चांगला बघायला मिळतोय. प्रेक्षकांचा मन जिंकतोय हा फटका. नक्कीच चेंडू 4 धावेसाठी जातोय आणि सामना जर बघितला तर एकच चेंडू विजयासाठी, एक चेंडू 12 धावा. बघा ज्यावेळी सुनील फुलरलेंचा चेंडू मिस केला त्या चेंडूवर जर षटकार चौकार आला असता तर सामना मी म्हणाल बरोबरीच आला असता, पण तो तसं काही झालं नाही, बघायला मिळालं नाही. हो नक्कीच क्रॉस लाईनने खेळले, स्वतःला जागा बनवली, फ्रंट फुटवर आले होते, परंतु सामना विजयाच्या दिशेने जातोय, जिंकला जातोय. तर द्वारली संघाकडे नक्कीच द्वारली संघ बेस्ट ऑफ लक. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, तसे हारलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. खूप चांगला मॅच बघायला मिळाली.